तुम्हाला माहिती आहे का, स्वामी समर्थांनी एकदा निसर्गाचा नियम बदलून एका मुलीला मुलगा बनवलं होतं. श्री गुरु लीलामृत अध्याय 14वा. गिरनारच्या कडेकपारीतून स्वामी आता निरोप घेऊन दक्षिणेकडे मोगलाईतील आंबेजोगाई येथे आले आहेत. इथे एक असा अजब प्रकार घडणार आहे जो निसर्गाचे नियमही बदलून टाकेल. जिथे एका गरीब गुराख्याची युक्ती आणि स्वामींची अगाध करुणा यांचा मिलाप होईल. पाहूया अध्याय 14व्यातील ही विलोभनीय कथा. आजोबा, आपण गिरनारवरून थेट इथे आंबेजोगाईला आलो, पण तुम्ही म्हणालात ना की इथे एका मुलीचा मुलगा झाला. ती युक्ती नक्की काय होती? हो बाळा, याच आंबेजोगाईत एक श्रीमंत सावकार राहायचा. त्याच्याकडे गडगंज संपत्ती होती, पण पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे तो सदैव दुःखी असायचा. त्याच गावात एक गरीब गुराखी होता, ज्याला एक अतिशय देखणी आणि चुणचुणीत मुलगी होती. ती मुलगी रोज इतर मुलांसोबत स्वामींपाशी खेळायला जायची. मग त्या गुराख्याने काय केलं? गुराख्याच्या मनात एक विचार आला, जर आपण आपल्या मुलीला मुलाचा वेश चढवून तो आपल्याला सापडलेला मुलगा आहे असं भासवून सावकाराला दिलं तर सावकार आपल्याला भरपूर धनदौलत देईल. त्याने आपल्या जाती बांधवांनाही यात सामील करून घेतलं. एके दिवशी त्यांनी त्या मुलीला गावाबाहेरील मंदिरात नेलं, तिचं वेषांतर केलं आणि तिला घोड्यावर बसवून वाजत गाजत सावकाराच्या घरी नेलं. अरे बापरे, मग सावकाराला समजलं नाही? हो बाळा, इतका सुंदर मुलगा पाहून सावकार आणि त्याच्या पत्नीला आनंदाचं भरतं आलं. सावकाराने कौतुकाने त्या मुलाचे मुके घेतले आणि गुराख्यांना मौल्यवान वस्तू व धन देऊन संतुष्ट केलं. तो मुलगा आता सावकाराच्या घरी लहानाचा मोठा होऊ लागला. बाळा, काळ कोणासाठी थांबत नाही. ती गुराखी कन्या आता तारुण्यात आली. सावकाराने तिच्या विवाहाचा विचार केला आणि गंगाखेडची एक सुंदर मुलगी वधू म्हणून पसंत केली. वान निश्चय झाला, लग्नाची तारीख ठरली. पण आता त्या मुलीच्या पोटात गोळा आला. तिला माहिती होतं की तिचं गुपित उघड झालं तर सावकाराचा अपमान होईल आणि आपल्या वडिलांना शिक्षा मिळेल. मग तिने काय केलं आजोबा? ती पळून गेली का? नाही बाळा, तिने स्वामींचा धावा केला. ती भीत भीत गावाबाहेरच्या मंदिरात गेली आणि कळवळून स्वामींना म्हणाली, देवा, आता तुम्हीच माझी लाज राखा. स्वामी करुणार्णव आहेत. त्यांनी तिची भक्ती आणि वडिलांची ओढ पाहिली. स्वामींनी तिला आशीर्वाद दिला आणि काय चमत्कार झाला माहितीये? साक्षात प्रकृतीचा नियम बदलला आणि ती मुलगी खरोखरच मुलगा झाली. वा, म्हणजे स्वामींनी तिचं आयुष्यच बदलून टाकलं. हो, तो विवाह अतिशय थाटामाटात पार पडला. सावकाराचा वंश वाढला आणि त्या गुराखी कन्येचा उद्धार झाला. स्वामींची ही लीला अगाध आहे. बाळा, ही कथा आपल्याला सांगते की संकट कितीही मोठं असलं तरी गुरूंवर विश्वास असेल तर ते अशक्यही शक्य करतात. आता आंबेजोगाईनंतर स्वामी दक्षिणेकडे साक्षात रामेश्वरकडे कसे गेले हे आपण उद्या पाहूया.